नांदणीचे सुप्रसिद्ध कुर्डे फूड मार्ट घेऊन आले आहे खास नवीन वर्षानिमित्त कुर्डे उत्पादनावर भरघोस सूट। 1 जानेवारी ते 26 जानेवारी पर्यंत खास 20% सूट। मिल्क प्रोडक्ट्स, बेकरी प्रोडक्ट्स, नमकीन, स्वीट्स, केक, फास्ट फूड व नाश्ता आणखीन भरपूर काही। तर वाट कसली पाहताय? एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता हॉटेल नटराज शेजारी, कोल्हापूर रोड, जयसिंगपूर रोड, ND पाटील पेट्रोल पंपासमोर, नांदणी। मोबाईल नंबर 72 63 89 99 97, 72 63 89 99 98। आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। अवैध धंद्यावर चाप बसवण्यासाठी शिवसेना महिला आघाडीतर्फे पोलीस अधीक्षक साहेबांना निवेदन। सांगली जिल्ह्यातील वाढत्या अवैध धंद्याविरोधात आता शिवसेना शिंदे गट महिला आघाडी निषेधार्थ उतरली आहे। आज सांगली येथील SP ऑफिस येथे शिवसेना जिल्हा प्रमुख महिला आघाडी श्रीमती रुक्मिणीताई अंबिगेर यांनी निवेदन दिले। निवेदनात गॅस रिफिलिंग, 3 पाणी क्लब, मटका बुकी, व्हिडिओ गेम, बनावट दारू अशा अनेक अवैध धंद्याविषयी SP साहेबांना माहिती देण्यात आलेली आहे। निवेदनात प्रमुख मागण्या केल्या आहेत। लवकरात लवकर या अवैध धंदा करणाऱ्या लोकांवर कारवाई नाही झाली तर पुढील दिवसात शिवसेना स्टाईलने आंदोलन करू असा इशारा सुनीताताई अंबिगेर व त्याच्या शिष्टमंडळाने दिला। निवेदन देताना जिल्हाप्रमुख रुक्मिणीताई अंबिगेर, उपजिल्हाप्रमुख अंजिले खाडेकर, शहर प्रमुख मुनिराज शेख, तालुका प्रमुख हसीना मुल्ला, उपशहर प्रमुख पूनम जाजा, शहर प्रमुख राणे कमलाकर, उपशहर प्रमुख शीला आपटे, उपजिल्हा प्रमुख तासगाव सरस्वती चौगले, उपतालुका प्रमुख फरियाल सय्यद, उपशहर प्रमुख प्रज्ञा वाळके, शहर संघटक जयश्री थोरात, उपशहर प्रमुख राजश्री कोळी आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या। जय महाराष्ट्र। मी रुक्मिणीताई अंबिगेर, शिवसेना जिल्हा प्रमुख महिला आघाडी। आज आम्ही सर्व महिला आघाडी पदाधिकारी यांनी मिळून अधीक्षक SP साहेब बसवराज तेली साहेब यांना निवेदन देण्यात आलं। कारण म्हणजे आज सांगली जिल्ह्यामध्ये भरपूर अवैध धंदे चालू आहेत। या अवैध धंद्यामध्ये ठिकठिकाणी लोकांनी एक आपलं बाजार मांडलेला आहे आणि नवीन पिढींना बर्बाद करायचं त्यांचे धंदे चालू आहेत। पण आम्ही याला वेळेचा आळा घालायचं म्हणून आम्ही धावून गेले तरीसुद्धा आमचं काही म्हणजे ऐकण्यात आलेलं नाही। तरीसुद्धा आम्ही आज SP साहेबांना निवेदन देण्यात आल्याचं हे कारण म्हणजे परवा सुभाषनगर रोडला दत्त कॉलनीमध्ये गॅस रिफिलिंगचा व्यवसाय धंदा चालू होता एक व्यक्तीचा, मनीष कदम म्हणून, आणि त्या व्यक्तीनं आपल्या घरामध्ये हा व्यवसाय चालू केलेला। तर त्या दिवशी अचानकच त्या सिलेंडरचा स्फोट झाला, पण त्या जागी 7 सिलेंडर भरलेले होते भारत गॅसचे। आणि अशा प्रकारे व्यवसाय धंदा करणाऱ्यांना भारत गॅसचे सिलेंडर जे महिन्याला 12 पुरवतात, तिथं अवैध धंदे चालवणाऱ्यांना 15-20 गॅस सिलेंडर त्यांनी 1-2 दिवसात पुरवतात। ह्याची चौकशी सखोल पद्धतीने चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी आम्ही साहेबांना मागणी केलेली आहे। आणि गेल्या थोड्या दिवसाच्या मागच आपले सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांनी सुद्धा ह्या विषयाबद्दल, अवैध धंद्याबद्दल आवाज उठवलेला, पण त्यांच्याही शब्दाला किंमत दिलेली नाही आपल्या ह्या व्यवसायकारांनी। आणि त्यांच्या शब्दाला त्यांनी केराची टोपली त्यांनी दाखवून दिलेली आहे। मग अशा गोष्टीवर जर लक्ष केंद्रित करून लवकरच या धंद्याला नाही आळा घातले तर आम्ही सर्व सांगली जिल्हा महिला आघाडीच्या वतीने शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल असे मी इथं ग्वाही देते। आणि आपले SP साहेबांनी आम्हाला एक असं आम्हाला माहिती दिलेलं आहे। तर आज अखेर सर्वजण आम्हाला सांगतात, पण मी वेळीचं सांगितलेलं आहे, जिथं तुम्हाला नजरेत येईल ह्या गोष्टी तर तुम्ही आम्हाला लगेचच जाग्यावर फोन करून इन्फॉर्मेशन देऊ शकताय आणि आम्ही त्याच्यावर कडक कारवाई करू असं त्यांनी आम्हाला नंबर दिलेला आहे। 7391059100 या नंबरवर आम्ही साहेबांना त्वरित ॲक्शन घ्यायला सांगू आणि याच्यावर आम्ही कारवाई करायला सांगू। 7391059100
असा हा नंबर आम्हाला साहेबांनी दिलेला आहे आणि या नंबरवर आम्ही साहेबांना माहिती देऊन आणि त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी आम्ही त्यांना मागणी केलेली आहे, असं आम्हाला साहेबांनी सांगितलेलं आहे. आज सर्व पदाधिकारी महिला आघाडी उपस्थित राहून आज आम्ही हे आवाज उठवलेला आहे.